नमस्कार मित्रांनो, ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मी राज कोळपकर. गेल्या आपल्या सर्व व्हिडिओला तुम्ही सर्वांनी अप्रतिम असा प्रतिसाद दिला. त्या प्रतिसादाच्या जोरावर आपले पुढचे व्हिडिओ चालू राहतील. अनेकांनी मला इथेनॉलबद्दल व्हिडिओ बनवायला लावला आहे. खरं तर माझ्याकडं खरं वेळ नसतो, कारण की आपल्या गाड्या खरेदी विक्री हा व्यवसायाला म्हणजे चांगला प्रतिसाद मिळत असतो, कस्टमर जास्त असतात. परंतु तुमचे प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते की अनेकांना इथेनॉल जे इंधन आहे त्या इंधनाबद्दल बऱ्याच जणांना अडचणी येत आहेत. त्याच्यावर काय सोल्युशन, काय उपाय करायचे, तर त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवते. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे E20 इथेनॉलचा, जे पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिक्स केलं जाते. त्याच्यामुळं ॲव्हरेज गाड्यांचं कमी झाले का, तर 100% कमी झाले. मी स्वतः तो अनुभव घेतला. जिथं एखाद्या गाडीला, फॉर एक्झाम्पल सलेरो सारखी गाडी जी पेट्रोलवर चालल्यानंतर तिला 25-26चं ॲव्हरेज मिळतं, ती गाडी आता आपल्याला 18-19, फार तर फार 20चे ॲव्हरेज देते. जवळपास 5-6 किलोमीटरचं फरक पडला आहे. आणि पाहिजे तसा त्याला पिकअप मिळत नाही आहे. त्या इंधनावर चालणाऱ्या गाडीला तेवढी मजबूतीने ती गाडी चालत नाही आहे रस्त्यावर. मित्रांनो, आता हे प्रॉब्लेम तर आहेच. त्याच्यामुळं आपण गाड्या विकायच्या का, मग काय करायचं? तर मित्रांनो, गाडी विकणं हा पर्याय नाही आहे, कारण की आपण गाडी खूप मेहनतीने कष्टाने घेतलेली असते. तर त्याच्यासाठी काय उपाययोजना आहे? तर आपण आता इंधनाचे भाव तर आपण कमी करू शकत नाही, ते आपल्या हातात नाही, ते सरकारच्या हातात आहे. मग आपल्याकडे पेट्रोलच्या ज्या गाड्या आहेत, डिझेलच्या ज्या गाड्या आहेत, त्याच्यावर गाडी कशी चालवायची, मग काळजी कशी घ्यायची, मग त्याचं ॲव्हरेज कसं मेंटेन ठेवायचं, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या इंजिनची काळजी घ्यायला स्टार्ट करा. तुमच्या इंजिनमधले जे काही फिल्टर असतील, ऑइल फिल्टर असेल किंवा इतर कुठले फिल्टर असतील किंवा स्पार्क किट असतील, तुम्ही गाडी यापुढे वेळच्या वेळेस सर्व्हिसिंग करायची. गाडीमध्ये इंजन संदर्भात काही अडचणी असतील तर ते पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्या. मित्रांनो, मार्केटमध्ये लाखो गाड्या रस्त्यावर पेट्रोल आणि डिझेलवर चालत आहेत. आता आपला खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्यामुळं आपल्याकडे अनेक गाड्या या प्रॉब्लेममुळं विक्रीसाठी आपल्याकडे आल्या होत्या. तर मित्रांनो, मी अनेक कुटुंबांना गाड्या विकू नका असं सांगितलं. माझा फायदा होत होता, मला त्याच्यामध्ये पैसेही मिळत होते. परंतु आपण खूप कष्टाने गाडी घेतलेली असती आणि आपल्याकडं आपल्या संस्कृतीमध्ये नवीन, आपण तिला लक्ष्मी म्हणत असतो, ती गाडी जुनी असू द्या किंवा नवीन असू द्या. परंतु लोकांना ते प्रॉब्लेम यायला लागले. लोक घाबरलीत आणि गाड्या विकायला सुरुवात झाल्या. तर मित्रांनो, घाबरण्यासारखं काही नाही आहे. आपल्याला त्या गोष्टी क्लिअर करता येतील. ॲव्हरेज इंधनामुळे कमी होते, तर मग आपण इंजिनची काळजी घेऊन ते ॲव्हरेज परत वाढवू शकतो. हा 100% उपाय आहे. मी स्वतः त्या गाड्यामध्ये त्याचा एक्सपेरिमेंट करून ते म्हणजे मी अनुभवलं आहे ते, आणि 100% माझ्या गाडीचं ॲव्हरेज मी वाढवून घेतले. मी हे म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही फारच खर्च करा इंजिनवर, पण जर काय प्रॉब्लेम असतील किरकोळ कारकोळ, तर तुम्ही नक्की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुमच्या इंजिनचा मेंटेन करून ते ॲव्हरेज वाढवू शकता. मित्रांनो, इथेनॉलमुळं गाडीची लाईफ कमी होती का, तर असं नाही आहे मित्रांनो. फक्त ॲव्हरेजचा एक विषय पडतोय त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं थोडा पिकअप कमी होतोय गाड्यांचा. त्या इंधनाचं आणि गाडीच्या लाईफचं काही संबंध नाही आहे. कारण की बऱ्याच पेट्रोल पंपावर जर तुम्ही बघितलं तर एक पॅकेट मिळते 5 रुपयाचं. त्या इथेनॉलबरोबर ते पॅकेट टाकायचं. त्याच्यामुळं कंपन्यांचं असं म्हणणं आहे की बाबा त्याच्यामुळे तुमचं ॲव्हरेज वाढणार आहे. तर असं नाही आहे मित्रांनो. मी तो पण एक प्रयोग करून बघितला, तो यशस्वी नाही झाला. तुम्ही फक्त इंजिनची काळजी घ्या. तुमच्या इंजिन संदर्भात काय अडचणी असतील त्या क्लिअर करून घ्या. तुम्हाला 100% गाडीवर ॲव्हरेज मिळणार आहे. तुम्ही इंधनाच्या भरोश्यावर बसू नका आणि इंधनाला घाबरू पण नका. आणि गाड्या विकायचे निर्णय वगैरे घेऊ नका. आणि ज्यांना जुनी गाडी घ्यायची आहे पेट्रोल किंवा डिझेलची, त्यांनी बिंदास गाडी घ्या. एवढा फार फरक पडलेला नाही. फरक नक्कीच पडलेला आहे, परंतु तो सुद्धा फरक आपल्याला भरून काढता येतो. तुम्ही देखील जर गाडी घ्यायचा विचार करत असाल तर आपला ब्रह्मा मोटर्सला नक्की व्हिजिट करा. चाकण, पुणे येथे आपलं ऑफिस आहे. स्क्रीनवर माझा नंबर आहे. अनेकांनी मला अडचणीसाठी फोन करतात की सर मला ही अडचण आहे. कधी कधी फोन घेणं शक्य होत नाही मित्रांनो, परंतु मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करत चला. मी 100% तुम्हाला रिप्लाय देणार आहे. आणि तुम्हाला
कार संदर्भात कुठलीही अडचण वाटली, कोणत्याही डॉक्युमेंटची असेल, इंधनाची असेल, इंजिन असेल, किंवा मला एखादी गाडी घ्यायची, बाबा मला मग सर थोडं सहकार्य करा, तर 100% तुम्हाला सहकार्य करणार आहे. आपल्याकडं ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन सुविधा उपलब्ध आहे. कमीत कमी कागदपत्रामध्ये, कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला गाडी कशी देता येईल हा माझा प्रयत्न असतो. सर्वसामान्य मराठी कुटुंबाकडं गाडी आली पाहिजे. प्रत्येकाच्या दारामध्ये जशी तुळस असते त्या तुळशी शेजारी एक कार आपल्या छोट्या कुटुंबाकडं असावी, हा माझा ध्येय आहे. म्हणून मी प्रत्येकाला चांगली गाडी देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम वाटले तर ब्रह्मा मोटर्सला नक्की व्हिजिट करा. गाडी घ्यायची असेल, काही अडचणी असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर आहे, मला लगेच तुम्ही मेसेज करा. आणि अशाच व्हिडिओसाठी तुमचा सपोर्ट राहू द्या. लाईक करा, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.